हरेगाव तालुका श्रीरामपूर येथे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा शाखेची कारवाई। आरोपीकडून 3,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। माननीय श्री मुमुक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार अतुल लोटके, विष्णू भागवत, सागर ससाने, बाळासाहेब गुंजा, अमोल अजबे, योगेश कर्डिले, चालक महादेव भांड यांचे पथक तयार करून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याकामी रवाना केले। पहाटे स्थानिक गुन्हा शाखेचे पथक श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत हरेगाव गावाच्या शिवारात हरेगाव ते ब्राह्मणगाव वेताळ जाणाऱ्या रोडवरून एक निळसर रंगाची टाटा कंपनीचा पिकअपमध्ये अवैधरित्या चोरून वाळू भरून वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबले असता तेव्हा एक टाटा कंपनीचा पिकअप येताना दिसला। तेव्हा पथकाने सदर पिकअप गाडी थांबवून चालकास ताब्यात घेतले। आरोपीच्या कब्जातून 10,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू, 3,50,000 रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा पिकअप असा एकूण 3,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपी विरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे करत आहे।